तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा जो विषय आहे तो पुन्हा एकदा सेफ्टीला लक्षात ठेवून आपण मागवलेला आहे. तर तुम्हाला ब्रँड बघून समजलेलंच असेल की आपला ब्रँड रायनॉक्स आहे. आणि ह्याच्यात जे सेफ्टीसाठी विचार करून जे आपण मागवलेलं आहे ते खूप गरजेचं आहे. खास करून जर तुम्ही लॉंग राईडला जात असाल तर ह्याच्यातलं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही नक्कीच मागवा. आणि यासाठी रायनॉक्सने काय स्पॉन्सर वगैरे आम्हाला केलेलं नाही आहे, हे आम्ही स्वतःच मागवलेलं आहे आपल्या नवीन लाँग राईडसाठी. त्याची पण कवर तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती समजेलच. तर चला याला ओपन करूया. तर आपली मागची व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर ती पण जाऊन नक्कीच बघा. त्यात पण आपण सेफ्टीसाठी काही प्रोडक्ट मागवलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. ती व्हिडिओ नक्की जाऊन बघा, तुम्हाला सेफ्टीसाठी खूप गरजेचे आहे. हे जे प्रोडक्ट हे आम्ही ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. तर तुम्हाला पण हे प्रोडक्ट हवं असेल तर खालती दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ॲमेझॉनची लिंक क्लिक करून तुम्ही ते प्रोडक्ट मागवू शकता. तर चला ह्याला ओपन करूया. येस, तर यात आलेलं आहे जॅकेट आणि असं बॉक्समध्ये तर काय नाही आहे. पॅकिंग तुम्ही बघू शकता, असं काय आहे आणि काय खास दिलेली नाही आहे, सिम्पल पॅकिंग आहे रायनॉक्सच्या ब्रँडची. फक्त एक कवर आलेलं आहे. तुम्ही एक्सेल साईज मागवलेली आहे, तुम्ही जाऊन एकदा स्टोअरमध्ये जाऊन चेक करा की तुम्हाला कुठली साईज येते आणि त्यानंतरच जॅकेट मागवा. असं जाऊन डायरेक्ट जॅकेट मागवू नका. तर आपण याला आपल्या ह्याच्यातून तर काढलेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता बॅक प्रोटेक्शन आहे, चेस्ट प्रोटेक्शन आहे, शोल्डरला पण इथं प्रोटेक्शन दिलेलं आहे त्यांनी. इथे एल्बोला प्रोटेक्शन आहे, सेम ह्या साईडला पण आहे चेस्ट प्रोटेक्शन. सी लेवल 2चे हे सगळे जे पण प्रोटेक्शन्स आहेत ते सी लेवल 2चे आहेत. आणि ह्याचं जे जॅकेट आहे ते क्लास ए सर्टिफाईड आहे. हे जे जॅकेट आहे हे 600D अँड PU कोटेड पॉलिस्टरने बनवलेलं आहे. म्हणजेच इथे प्रोटेक्शनसाठी खूप चांगलं आहे बेसिकली. आणि या प्राईस रेंजमध्ये मी तर म्हणेन खूप छान आहे हे जॅकेट. तर आपण ह्याला ट्राय करूया. साईज तुम्हाला फिट होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही ऑनलाईन मागवत असाल तर स्टोअरवरती जाऊन एकदा चेक करा. आणि तुम्ही बघू शकता हे जॅकेट मला एकदम प्रॉपर फिट होतं आहे असं. इथे काही ॲडजस्टेबल स्ट्रॅप्स दिलेले आहेत आपल्याला, याला करून तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता तुम्हाला हवं तसं. जॅकेट हे नेहमी तुम्हाला फिट यायला खूप बरोबर होतो. त्यासाठी हे जे ॲडजस्टेबल स्ट्रॅप दिले आहेत हे नक्कीच तुम्हाला तुमच्या बॉडीप्रमाणे टाईट करा. इथे पण काही ॲडजस्टेबल स्ट्रॅप्स जेणेकरून तुम्ही तुमच्या कमरेत त्याला टाईट करू शकता. आता हे एकदम फिट झालेलं आहे, आता इकडे एकदम प्रॉपर. ते 2 चेस्ट प्रोटेक्टर्स आहेत, ते तुम्हाला वाचवतील. एल्बो प्रोटेक्टर आहे, शोल्डर प्रोटेक्टर आहे दोन्ही साईडला. आणि बॅकला पण बघू शकता बॅक प्रोटेक्टर आहे. तर आपण ह्याला जरा टेस्ट करूया आपल्या भावाची मदत घेऊन. ते रे बघू शकता आता इथे बघू शकता. तर एवढे आपण सगळे ट्राय केलेलं आहे. इकडे टेस्टला पण आपल्याला काय असं जास्त काय त्रास नाही झालेला, कारण आता इथं चुकीचं जाणार दुखलं गेलं थोडंसं मला. ठीक आहे, इकडे पण येते आणि इथे बॅकला मला आपल्याला थोडा पण त्रास नाही जाणवला.
एवढ्या त्याने स्वतः मारलेला ग्लव्ज घातले होते त्याने प्रॉपर, जेणेकरून त्याला पण लागू नये आणि आपल्याला प्रॉपर इम्पॅक्ट कळेल की किती पॉवरफुल आहे. इथे तुम्ही बघू शकता या GT4 आहे हा इथे पण रिफ्लेक्टर्स दिलेले आहे, त्याला कॅपॅसिटी 2 दिलेले आहे, मानेल दिलेलं आहे, डायनॉक्सच्या ब्रँडिंग सोबत दिलेले आहे रिफ्लेक्टर्स आहेत. हे जे रिफ्लेक्टर्स आहेत हे नाईटमध्ये खूप तुम्हाला उपयोगी पडतील जेव्हा तुम्ही नाईट राईड्स कराल तेव्हा. पण मी म्हणेन नाईट राईड्स जास्त तुम्ही करू नका. सकाळी पहाटे लवकर निघा आणि राईड्स तुम्ही चालू करू शकता, जेणेकरून तुमची राईड सेफ होईल. आणि आपल्या खास करून इंडियामध्ये नाईट राईड्स हे प्रॉपर नाही आहे, खूप ॲक्सिडेंट्स होतात. त्यासाठी मी तुम्हाला रेकमेंड करेन, किंवा सांगेन आवर्जून की नाईट राईड्स करू नका. हे जे आहे हे ॲडजस्टेबल आहे. इथे तुम्ही नव्हतं ग्लव्ज घालताना किंवा काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हे तुम्हाला ॲडजस्टेबल दिलेलं आहे त्यांनी. इथे असं काही ठेवायला तर जागा नाही, बट फक्त ॲडजस्टेबल त्यांनी दिलेलं आहे. ते लहान ग्लव्ज असतात त्यासाठी. ते तुम्ही बघू शकता इथे त्यांनी 2 पॉकेट्स आपल्याला दिलेले आहेत. 2 पॉकेट्स आहेत इकडे पण इथे. आतमध्ये एक वॉटरप्रूफ पॉकेट दिलेलं आहे त्यांनी, तिथे तुम्ही तुमचं मोबाईल, वॉलेट काही ठेवू शकता. आणि इथे बॅकला एक आहे, तुम्ही दाखवतो तुम्हाला. ह्याची जॅकेट आहे ना, हे जे आहे हे पूर्ण मेश प्रोटेक्टेड आहे. जर तुम्ही असं नॉर्मल उभा राहिला तुला तर थोडं तर गरम होणारच, कारण जॅकेट तसं आहे त्यामध्ये नंतर. पण तुम्ही जर बाईक चालवाल तर हवाचा जो फ्लो येईल ना, त्याच्याने तुम्हाला कधीच थोडं पण या जॅकेटमुळे असं गरम लागणार. म्हणून जॅकेट खूप छान आहे. इकडे पण तुम्ही बघू शकता व्हेंटिलेशनसाठी इकडे एक दिलेलं आहे, इथे दिलेलं आहे, इथे दिलेलं आहे, बॅकला पण दिलेलं आहे. की अराउंड 80-90% तरी प्रॉपर व्हेंटिलेटेड जॅकेट आहे. हे जे तुम्ही बघताय हा जो विषय आहे ना, हा तुम्ही जी रायडिंग पॅन्ट जी घालता त्या रायडिंग पॅन्टला कनेक्ट करण्यासाठी हे दिलेलं आहे, जेणेकरून काही झालंच तर जॅकेट आणि पॅन्ट अशी वेगळी नाही होणार. तशी नाहीच होत, बट इन केस मोठ्या ॲक्सिडेंटच्या वेळेस होतात खूप केसेस. त्यासाठी कनेक्टेड राहण्यासाठी एकमेकांशी हे आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. बघू शकता हे क्लास A सर्टिफाईड आहे, C सर्टिफाईड आहे. हे जॅकेट स्वतःमध्ये क्लास A सर्टिफाईड आहे. इथे तुम्ही बघू शकता वॉश करण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. वॉश करताना हे जे पॅडिंग्स आहेत, हे जे प्रोटेक्टर्स जे आहेत ते तुम्ही काढून त्यानंतर जॅकेट वॉश करायला टाका. तुम्ही मशीन वॉश किंवा नॉर्मल वॉश तेही करू शकता. इथे इन्स्ट्रक्शन्स जे दिलेले आहेत ते नीट वाचून तुम्ही पुढे प्रोसेस करा. त्याहीसोबत रायनॉक्स आपल्याला ॲक्सिडेंटल वॉरंटी देखील देतो आपल्याला. हे जॅकेट घातल्यानंतर तुमचा काही ॲक्सिडेंट झाला तर 50,000पर्यंत त्यांचा हेही इन्शुरन्स आहे. रायनॉक्सतर्फे आपल्याला हे इन्शुरन्स देखील आहे. तुम्ही त्यांच्या साईटवरती जाऊन एकदा चेक करू शकता. त्या साईटची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच तुम्हाला नक्की. या जॅकेट्सचे काही मी प्रोज अँड कॉन्स शोधत होतो. प्रोज तर सगळेच आहेत की जॅकेट खूपच चांगलं आहे, जे मी तुम्हाला सांगितलं आहे. बट कॉन मी शोधत असताना मला असं काही भेटलं नाही बेसिकली. बट तरी पण मी सांगू शकतो की त्यात एक आहे की त्यांनी आपल्याला रेन लायनर नाही दिलेलं आहे. एवढ्या प्राईस रेंजमध्ये असताना रेन लायनर हे द्यायला हवं होतं. बट ठीक आहे, आपल्याला क्लास A सर्टिफाईड भेटतं जॅकेट. C सर्टिफाईड प्रोटेक्टर्स आहेत त्याचे सगळे. तर येस, हे आहे एअर GT4 आणि याची बाय लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. जर तुम्हाला हे जॅकेट नको असेल तर तुम्ही कुठलंही जॅकेट लॉंग राईडसाठी सर्च करू शकता. पण मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही हेच बघा, कारण हे प्रोटेक्शनसाठी खूप छान आहे. पण जॅकेट नक्कीच घ्या लॉंग राईडला जायच्या वेळेस. कारण प्रोटेक्शन ध्यानात ठेवूनच तुम्ही राईड करा, ती खूप गरजेची आहे. आणि असेच आपण नवीन अनबॉक्सिंग्स करत राहू. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन गॅजेटसोबत. तोपर्यंत गुड बाय.